नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय कोपरगाव तालुक्यातील धारणगाव या गावात. हे गाव छोटं असले तर इथं महाराष्ट्रातील सर्वात मोठी कंपनी आहे, ती म्हणजे कालांशिब उद्योग समूह. या कंपनीत राजगिरा लाडू, शेंगदाणा चिक्की, तिळगुळ लाडू, मुरमुरा लाडू अशा प्रकारचे वेगवेगळे आरोग्यदायी पदार्थ या ठिकाणी बनविले जातात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अनेक जण कालांश उद्योगासोबत जोडून आपल्या गावात, शहरात रोजगार मिळवत आहेत. तुम्हाला सुद्धा या कंपनी सोबत जोडून व्यवसाय करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघावा. नमस्कार, मी रोहित नितीन काळे, कालांश उद्योगचा फाउंडर अँड CEO. आपल्या कंपनीमध्ये राजगिरा लाडू, शेंगदाणा चिक्की, राजगिरा चिक्की, तीळ लाडू, तीळ पापडी, कुरमुरा लाडू असे विविध पदार्थ गुळापासून बनवले जातात, जे 5 रुपयापासून 50 रुपये विक्रीपर्यंतचे आहेत, जेणेकरून जनसामान्य माणसांपर्यंत पोहोचले जातात आणि कमी किमतीत असल्यामुळं सगळ्यांना ते परवडेबल असतात. आणि त्याच्यामध्ये 100% गुळ असल्यामुळे त्याच्यात कुठलाही भेसळ, केमिकल किंवा कुठलाही कलर आपली कंपनी त्यात काही टाकत नाही. आता काही दिवसात संक्रांतीचा सीझन येतोय. मार्केटमध्ये सगळ्या बाकीच्या कंपन्यांचे सुद्धा तिळगुळ लाडू येतील, तिळगुळ येतील. माझा तीळ लाडूला कुठलाही प्रश्न नाहीये, पण जे मार्केटमध्ये पांढऱ्या कलरचे साखरेचे दाणे येतात, त्याला आपण साखरेचे दाणे म्हणतो. त्याला आपण असं नाव दिलंय चायना तिळगुळ, म्हणजे त्याच्यात तिळही नाही आणि गुळही नाही. मग आपण त्याला तिळगुळ का म्हणतो? फार मागं नाही, आपल्याला 200-300 वर्ष जरी आपण मागं गेलो तर हे खरे तिळगुळ आपले पूर्वज खात होते, ज्याच्यात तीळ होतं आणि गुळही होतं. म्हणजे आपली जी परंपरा आहे हिवाळ्यामध्ये तीळ आणि गुळ खाण्याची, याला परंपरा म्हणण्यापेक्षा याच्या पाठीमागं आयुर्वेद आहे. आपला भारत देश असा एकमेव देश आहे, प्रत्येक ऋतूमध्ये, प्रत्येक मोसममध्ये ते फळ वेगळे येतात, प्रत्येक ऋतूमध्ये धान्य वेगळं पिकतं, प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला खाण्याच्या पद्धती आयुर्वेदात सांगितलेल्या आहे, पण आपण त्या फॉलो करत नाही किंवा त्या पाळत नाही. मला असं म्हणायचं नाही की कुठल्या कंपनीला मला नाव ठेवायचं नाही किंवा कुठलं तुम्ही नका खाऊ हाही सल्ला द्यायचा नाहीये. फक्त मला एक या कंपनीच्या नात्याने किंवा एक जनहिताच्या नात्याने तिळगुळ ही संकल्पना मला फक्त एक उठवणीस आणायची आहे, जी नवीन पिढीला असं नको वाटायला की हे नेमकी कोणते लाडू आहे. आपण जर त्याच लाडूला, त्याच साखरेच्या याला तिळगुळ म्हणत गेलो तर याला काय म्हणायचं, हा प्रश्नचिन्ह आमच्या समोर तयार होतो. त्याच्यामुळं आपण त्याला तिळगुळ हा शब्द उच्चारणे हे चुकीचं आहे. आता मला कुठल्या कंपनीबद्दल राग द्वेष नाही किंवा मला काही असं वक्तव्य करायचं नाहीये, पण त्याच्यामध्ये तिळही नाही आणि गुळही नाही, एवढंच मला तुम्हाला निदर्शनास आणून द्यायचंय. तिळ लाडू बनवणं असं काय फार रॉकेट सायन्स नाहीये, ते तुम्ही घरी पण बनवू शकता. तुम्ही तुमच्या आईला सांगा, आजीला सांगा, तुम्हाला युट्यूबवर 100 व्हिडिओ मिळतील. घरामध्ये तीळ आणि गुळ हे दोन्ही प्रकार असतातच. त्याच्यामुळं पारंपरिक पद्धतीने आपण तिळगुळाचं सेवन करावं. त्याच्या आपल्या शरीरासाठी रक्तभिसरण प्रक्रिया चांगली असते, त्वचा चांगली असते. आपल्या तोंडातून किंवा घामाचा वास येत असला, तोंडातला वास येत असला तर तिळाचे अनेक गुणधर्म आहे. मी जास्त बोलण्यापेक्षा तुम्ही युट्यूबला सर्च करा. आता AIचा जमाना आहे. तिळाचे फायदे तुम्हाला एका क्लिकवर सापडतील. या महाराष्ट्रातील जनतेला आणि या भारतीय संस्कृतीला एकच आव्हान करायचं आहे की यावर्षी तुम्ही आपल्या आयुर्वेदिक पद्धतीने तीळ लाडू खा. आपल्याच कंपनीचे खा असंही मी म्हणत नाही, तुम्ही कुठल्याही कंपनीचे घ्या. तुमच्या लोकल मार्केटमध्ये ज्या कंपनी आहेत, ज्या महिला बंधू भगिनी बनवतात तुमच्या गावात, तुमच्या शहरात, तिथून घ्या. आपल्याच कंपनीचं घ्या असं मी म्हणत नाही, परंतु खरे जे तिळगुळ आहेत त्याचं सेवन करा. नाही मार्केटमध्ये मिळाले तर घरी बनवणं सुद्धा सोपं आहे, पण तुम्ही चांगलं खा. कारण काय, आता सगळं मार्केटमध्ये भेसळ, सगळ्या आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धती बदललेल्या आहे आणि आपले भारतीय सण सुद्धा दुर्मिळ राहिलेत. ते सण आपण चांगलं खाऊन, चांगलं विचार करून आणि चांगल्या पद्धतीने ते सण आपण जिवंत ठेवले पाहिजे. आपली संस्कृती आणि आपला आहार हा जिवंत राहिला पाहिजे, जेणेकरून पुढच्या पिढीला असं नको वाटायला की आपण नेमकी काय खातोय. महाराष्ट्रामध्ये आपले बऱ्याचशा ठिकाणी डीलर आहेत, डिस्ट्रीब्युटर आहेत. जवळजवळ आपण 70-75% महाराष्ट्र कव्हर केलेला आहे. सगळ्या ठिकाणी आपला माल अवेलेबल होतो, पण तरी तुम्हाला तुमच्या भागात जर माल अवेलेबल होत नसेल किंवा तिथं डीलरशिप देण्यासाठी जर कोणी इच्छुक असेल किंवा त्या भागामध्ये आपल्या कंपनीचं काम करण्यास कोणी तयार असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा. आपल्या कंपनीची ऑथोराइज वेबसाईट आहे, ऑथोराइज नंबर आहे. तुम्हाला कुठल्याही फेसबुक, इंस्टाग्राम वेबसाईटला आपल्या कंपनीचा नंबर मिळेल. तरी डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या या व्हिडिओच्या खाली
आपण मोबाईल नंबर टाकलेला आहे, त्याच्यावर तुम्ही बिंदास कॉल करा, त्याच्यावर माहिती घ्या आणि कालौनशी तुम्ही जुळण्याचा प्रयत्न करा आणि कंपनी सोबत तुम्ही काम करावं अशी आमची एक मनापासून इच्छा असते की महाराष्ट्रातला एक चांगला ब्रँड सगळ्या घराघरात पोहोचला पाहिजे आणि त्याचे तुम्ही त्या ऐतिहासिक क्षणाचे तुम्ही साक्षीदार व्हा आणि आपण सगळे जर सोबत काम केलं तर निश्चित आपण सगळे या सगळ्या मोहिमेसाठी, आपल्या देशाच्या आयुर्वेदासाठी आणि चांगल्या आहारासाठी आपण सामील होऊ. धन्यवाद.